आत्ता मुंबईमध्ये जे मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलं होतं ते 5व्या दिवशी संपलं. सरकारने एक GR काढला, मराठा आंदोलक आपापल्या घरी गेले. आता या सगळ्या लढाईमध्ये मनोज जरांगे वैयक्तिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी पण एक लढाईला भाग होता. आज 3 सप्टेंबरला मी सांगतोय की हे दोघंही जिंकले, दोघंही हरले. जिंकले यासाठी की त्यांनी आपली मुंबईतून ताकद दाखवली, जरांगेंनी सरकारला झुकवलं. आणि फडणवीस ह्यात जिंकले की जरांगेंचं आंदोलन मी मॅनेज केलं, कंट्रोल केलं आणि सरकारला वाचवून माझी खुर्ची वाचवली. जरांगे हारले याच्यासाठी की हा गॅजेट मुंबईत न येता पण काढता आला असता आणि ह्या गॅजेटचा कोर्टामध्ये टिकणार नाही. परत एक GR काढून काही उपयोग होणार नाही, कारण अगोदर पण हेच गोष्टी घडलेल्या आहेत. फडणवीस यासाठी हरले की आत्ता हे जे काही त्यांनी तात्कालिक सुटका करून घेतलेली आहे याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट जो आहे तो मोठा होणार आहे. जशी जशी आपली फसवणूक वारंवार होती, भावना स्ट्रॉंग होत जाईल मराठा समाजामध्ये, OBCमध्ये, तशी तशी देवेंद्र फडणवीस यांची विश्वासार्हता जी अगोदरच कमी झालेली आहे ती आणखीन कमी होईल. थोडक्यात या आंदोलनामध्ये देवेंद्र फडणवीसांचे जे विरोधक होते ते देवेंद्र फडणवीस हे किती व्हल्नरेबल आहेत, किती झुकू शकतात, त्यांची अप्रतिष्ठा कशी करता येईल आणि त्याचा OBCतला बेस कसा कमी करता येईल, हा जो सगळा जो प्लान होता याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस अडकलेले आहेत. त्यांना असं वाटतं आपल्याला विजय मिळाला, पण प्रत्यक्षात त्यांची न्यूसन्स व्हॅल्यू, पॉवर व्हॅल्यू कमी झालेली आहे. आणि त्यामुळे जरांगे विरुद्ध फडणवीस एकमेकांना भिडवून ज्यांना जे साध्य करायचं होतं ते साध्य केलेलं आहे. आता हे कोणाला साध्य करायचं होतं, ह्याच्यापैकी कोणाची लॉबी होती, याच्यात कोणाचे काय हितसंबंध होते, ते आता प्रत्येकाने आपापला अभ्यास करावा. पण देवेंद्र फडणवीस विरुद्ध मनोज जरांगे पाटील यांच्या युद्धामध्ये दोघंही हरले, दोघंही जिंकले. पण खरा फायदा जो होणार आहे, पॉलिटिकल लाभ, सोशल लाभ, तो ज्यांना होणार आहे ते तुम्हाला पुढच्या 90 दिवसात कळेल. धन्यवाद.